इन्कम टॅक्स सूचना टाळवण्यासाठी बँकेत कॅश डिपॉझिट ठेवण्याची मर्यादा. यार 10 ते 15 वर्षाआधी आपली इकॉनॉमी 90 ते 95% कॅश इकॉनॉमी होती. ऑलमोस्ट सगळे ट्रान्झॅक्शन्स कॅश मध्येच व्हायचे. पण यूपीआय आल्यापासून हे सगळं चेंज होतंय. म्हणजे मागच्या 5 वर्षात कॅश कॉम्पोनंट्स 95% पासून 70% पर्यंत आलेत. म्हणजे सरकार आपल्या मर्जीनुसार चाललेत. म्हणजे पुढच्या 5 वर्षात हे जे कॅश ट्रान्झॅक्शन्स आहेत ते 30 ते 40% पण येतील. कारण कॅश ट्रान्झॅक्शन्स मध्ये खूप इश्यूज असतात. एकतर कॅश बनवणं आणि सर्क्युलेट करणं हे खूप महाग पडतं. कॅशमध्ये करप्शनचे पण खूप चान्सेस असतात आणि कॅशला ट्रॅक करणं पण खूप डिफिकल्ट आहे. म्हणूनच मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये एका लिमिटच्या पलीकडे जर कॅश ट्रान्झॅक्शन्स केलेत तर सरकारने त्यावर फाईन लावायला सुरुवात केली. काही केसेसमध्ये फाईन लागतात आणि काही केसेसमध्ये तर डायरेक्ट इन्कम टॅक्सची नोटीस येते. आणि नॉट जस्ट इन कॅश, पण तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस डिजिटल ट्रान्झॅक्शन्स जसं की यूपीआय, क्रेडिट कार्ड इत्यादी ह्यावर पण येते. ह्या व्हिडिओमध्ये आपण तसे केसेस बघूया आणि समजून घेऊया ज्यात तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. सगळ्यात आधी आपण बघूया कॅश ट्रान्झॅक्शन्स. ह्यात 2 टाईप असतात. एक तर सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये आहे किंवा करंट अकाउंटमध्ये. सो आधी आपण बघूया सेव्हिंग्ज अकाउंट. या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये दोन्ही कॅश डिपॉझिट आणि कॅश विथड्रॉलची अमाऊंट आहे 10 लाख रुपये आणि ही लिमिट आहे 1 वर्षापर्यंतची. म्हणजे एका वर्षात तुम्ही आयदर 10 लाखाची कॅश डिपॉझिट करू शकता किंवा विथड्रॉल करू शकता. बट ह्यात एक गोष्ट अशी आहे की तुम्ही एका वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन ऑफकोर्स करू शकता, पण तुमच्याकडे त्याचा प्रॉपर प्रूफ हवा आहे. आणि जर तुम्ही विदाउट एनी प्रूफ तसं ट्रान्झॅक्शन केलं तर तुमच्याकडे इन्कम टॅक्सची नोटीस येईल आणि तुम्हाला त्यावर पेनल्टी भरावी लागेल. आता मी सांगते की तुम्हाला किती पेनल्टी भरावी लागेल इन सम टाइम. चला तर असं समजूया की तुमच्याकडे प्रॉपर ट्रान्झॅक्शनचं प्रूफ पण आहे आणि तुमचं ट्रान्झॅक्शन जेन्युइन पण आहे आणि तुम्हाला काही रिझन्समुळे ते विथड्रॉ करायचे आहेत. तर असं केल्याने सरकार तुमच्यावर TDS लावणार. सरकार तुमच्यावर किती TDS लावेल हे डिपेंड करतं की तुम्ही तुमचा ITR टाइमावर भरता की नाही. ह्याला पण आपण एकदम डिटेलमध्ये समजून घेऊया. जर तुम्ही इन्कम टॅक्स रेग्युलरली फाईल करता, म्हणजे समजा की तुम्ही 1.1 करोडची कॅश तुमच्या अकाउंटमधून विथड्रॉ केली तर तुम्हाला फक्त त्याच अमाऊंटवर 2% TDS द्यावं लागणार, जेवढी 1 करोडपेक्षा जास्त आहे. म्हणजे की या केसमध्ये 10 लाखांच्या वर 2% TDS द्यावं लागणार. दॅट इज 20,000. आणि जर तुम्ही रेग्युलरली ITR फाईल नाही करत तर तुम्हाला त्याच्याहून जास्त TDS द्यावं लागणार आहे. असं समजा की तुम्ही 1.1 करोडचा कॅश विथड्रॉ केला तुमच्या अकाउंटमधून एका वर्षामध्ये, तर तुम्हाला 20 लाखापासून ते 1 करोड म्हणजे 80 लॅक्सवर तुम्हाला 2% TDS द्यावं लागणार, विच इज इक्वल टू 1.6 लाख रुपीज. आणि 1 करोडपेक्षा जास्त जेवढी पण अमाऊंट आहे, विच इज 10 लॅक्स इन दिस केस, त्याच्यावर तुम्हाला 5% TDS द्यावं लागणार, विच इन दिस केस इज 50,000. सो तुम्हाला टोटल 2.1 लाखचा TDS द्यावा लागणार. आणि जर तुम्ही रेग्युलरली ITR फाईल करत असाल तर तुम्हाला फक्त 20,000चा TDS द्यावा लागणार. आता तुम्ही म्हणाल की यार मला ना 10 लाखांपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन करायचंच नाही, मला या सगळ्या झंझटमध्ये पडायचंच नाही. सो तुम्हाला हे ऐकून खूप शॉकिंग वाटेल की जे 10 लॅक्स आहेत त्याच्यावर पण सरकारने खूप रेस्ट्रिक्शन्स लावले आहेत. ते आपण पाहूया किती. सगळ्यात पहिली रेस्ट्रिक्शन अशी आहे की तुमचं कोणते पण सिंगल कॅश ट्रान्झॅक्शन्स 2 लाखांपेक्षा जास्त नसले पाहिजे. आणि जर ते असतील तर तुमच्याकडे त्याचा प्रॉपर प्रूफ असला पाहिजे. आणि ह्यात पण जर तुम्ही कोणतं रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन्स करतात तर ह्यात पण तुम्हाला 20,000 पेक्षा जास्त तुम्ही कॅश ट्रान्झॅक्शन नाही करू शकत. यार सगळ्यांनाच माहिती आहे की रिअल इस्टेटमध्ये ब्लॅक मनी किती चालतं. म्हणजे हार्डली कोणी पण आपले प्रॉपर्टीच्या ॲक्च्युअल प्राइसवर रजिस्टर करतं. युजली रिअल प्राइसचे 50 ते 60% पर्यंतच लोक रजिस्टर करतात, म्हणजे जेणेकरून त्यांना कमी टॅक्स द्यावा लागेल. याच्यामुळेच सरकारने 20,000ची लिमिट काढली. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सरकारने 2 वेगळे रेस्ट्रिक्शन्स लावले. जर तुम्ही तुमचा हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम कॅशने पे करत असाल तर तुम्हाला त्यावर टॅक्स बेनिफिट नाही मिळणार. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला 20 ते 30%चं नुकसान. लास्ट रेस्ट्रिक्शन आहे डोनेशनवर, ज्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की किती ब्लॅक मनी असतं. डोनेशनमध्ये पण जर तुम्ही 2,000 पेक्षा जास्त कॅश दिली तर त्यावर तुम्हाला टॅक्स बेनिफिट नाही लागणार. हे सगळं होतं सेव्हिंग्ज अकाउंटसाठी. व्हॉट इफ तुमचा बिझनेस अकाउंट आहे किंवा करंट अकाउंट आहे, त्यावर काय रेस्ट्रिक्शन्स लागतात किंवा त्यावर काय लिमिट्स आहेत हे आपण पाहूया. ह्यात तुम्ही एका वर्षात 50 लाखापर्यंतची अमाऊंट डिपॉझिट किंवा विथड्रॉ करू शकता. आता यार बिझनेस आहे तर बिझनेसमध्ये एव्हरीडे घेणदेण तर असतंच कॅशचं.
असतं, तर सरकारने ह्याच्यावर पण लिमिट्स लावलेत. ॲज पर गव्हर्नमेंट जर तुम्ही एका दिवसात 10,000 पेक्षा जास्तची कॅश ट्रान्झॅक्शन करता तर तुम्हाला याचा खर्च टॅक्सेबल इन्कम मधून डिडक्ट करणं अलाउड नाहीये. आणि जर तुम्ही टॅक्सेबल इन्कम मधून डिडक्ट नाही करू शकत तर तुमचे प्रॉफिट्स जास्त दिसणार, जेणेकरून तुम्हाला जास्त टॅक्स पे करावा लागणार. पण आम्ही तुम्हाला रिमाइंड करून देतो की हे सगळे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत, लिमिट्स आहेत, हे फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्सवर आहेत. नॉन कॅश ट्रान्झॅक्शन्सवर अशी कोणतीही लिमिट नाही. असं तर तुमच्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये किती पण कॅश असू दे, 2 करोड, 5 करोड, 10 करोड, सरकारला काही फरक पडत नाही. आता आपण बघूया की तुम्ही जर कॅशने तुमचा क्रेडिट बिल पे करता तर तुम्हाला काय रेस्ट्रिक्शन्स लागतात. यार जर तुमचं क्रेडिट कार्ड बिल 1 लाखापेक्षा जास्त आहे आणि तुम्ही त्याची पेमेंट कॅशमध्ये करताय तर ही इन्फॉर्मेशन बँक सरळ इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवते. आणि जर तुमचं एका वर्षात क्रेडिट कार्डचं बिल 10 लाखांपेक्षा जास्त आहे तर कोणत्याही केसमध्ये ही इन्फॉर्मेशन इन्कम टॅक्सकडे जातेच. मग तुम्ही कॅशमध्ये पे केलं असेल की UPI मध्ये, काही फरक नाही पडत. जर तुम्ही कोणतेही म्युच्युअल फंड, स्टॉक्स, FD मध्ये कॅशने इन्व्हेस्ट करत असाल तर त्यात पण एक लिमिट लागते. तर त्यामध्ये पण एका वर्षामध्ये 10 लाखाची लिमिट आहे. इनफॅक्ट जर FD मध्ये तुमचा इंटरेस्ट एका अमाऊंटपेक्षा जास्त बनतं तर तुम्हाला त्यावर पण टॅक्स द्यावा लागणार. आता आपण बघूया की डिजिटल ट्रान्झॅक्शन्स लाईक UPI मध्ये काय रेस्ट्रिक्शन्स आहेत, काय लिमिट्स आहेत, जेणेकरून तुम्हाला कोणतीही इन्कम टॅक्स नोटीस नाही येणार. UPI मध्ये पण जर तुमचा बिझनेस अकाउंट नाही आहे तरी पण तुमची डेली रिसिव्हिंग मनी आणि सेंडिंग मनीची लिमिट आहे 10,000 रुपीज. ह्याच्यापेक्षा जास्त कराल तर इन्कम टॅक्स कडून नोटीस येण्याचे चान्सेस आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त करायचंच असेल तर तुम्हाला एक प्रॉपर बिझनेस अकाउंट घ्यावं लागेल. खूप लोक असं विचार करतील ना की यार इंडियामध्ये एवढं पॉप्युलेशन आहे, एवढी जनता आहे, एवढे लोक आहेत, तर इन्कम टॅक्सवाल्यांकडे म्हणजे त्यांचं लक्ष जाईल का माझ्याकडे, माझ्या ट्रान्झॅक्शनवर. सो मी तुम्हाला सांगते की आजकाल हे सगळं ऑटोमेट झालंय. कोणताही ऑफिसर जाऊन तुमची फाईल मॅन्युअली चेक नाही करत, त्यांच्या सिस्टममध्ये स्वतःहून हायलाइट होऊन जात. आणि जर तुम्ही एकदा फक्त काय गडबड केली तर तुमचा जो डेटा आहे तो 8 वर्षापर्यंत त्याच्या सिस्टममध्ये राहतो. तर तुम्हाला 7 ते 8 वर्षानंतर पण कोणतीही नोटीस येऊ शकते. सो जसं तुम्ही बघू शकता की सरकारने खूप लिमिट्स आणि चेक्स लावले आहेत तुमच्या ट्रान्झॅक्शन्सवर. तुमचे ट्रान्झॅक्शन्स मॉनिटर करण्यासाठी तुमच्यासाठी हेच बेस्ट असेल की तुम्ही ह्या लिमिट्सला सातत्याने फॉलो करा आणि इन्कम टॅक्सच्या झमेल्यात पडूच नका.